नमस्कार मित्रांनो, श्रेय अकॅडमी ऑफ सायन्सच्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत आपण जेनेटिक्सचा एक इम्पॉर्टंट पार्ट, तो म्हणजे इपिस्टॅसिस। ओके, म्हणजे पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरपर्यंत आपण काय काय बघितलेलं आहे, तर जीन इंटरॅक्शन्स बघितलेली आहे आणि त्या जीन इंटरॅक्शन्स मध्ये दोन प्रकार पडतात, इंटरजेनिक इंटरॅक्शन्स आणि इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स। इंटरजेनिक इंटरॅक्शन्सला नॉन ॲलिलिक इंटरॅक्शन्स असं म्हटलं जातं। ओके, इंट्राजेनिक इंटरॅक्शन्सला इंट्रा ॲलिलिक इंटरॅक्शन्स असं म्हटलं जातं। आपण बघितलेलं आहे मित्रांनो, इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स किंवा ॲलिलिक इंटरॅक्शन्स मध्ये आपण 3 एक्झाम्पल्स बघितलेले आहेत। पहिलं जे एक्झाम्पल आहे तो म्हणजे इनकम्प्लीट डॉमिनन्स, दुसरं को डॉमिनन्स, तिसरं मल्टिपल ॲलिल्स आणि इंटरजेनिक इंटरॅक्शन्स मध्ये ज्याला आपण नॉन ॲलिलिक इंटरॅक्शन्स म्हणणार आहे, त्याच्यामध्ये आपण 2 एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, प्लिओट्रॉफी आणि पॉलिजेनिक इनहेरिटन्स। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इपिस्टॅसिस। ओके, सो इपिस्टॅसिस हा इंटरजेनिक इंटरॅक्शन्सच्या अंडर कव्हर केलं जातं मित्रांनो। म्हणजे इंटरजेनिक इंटरॅक्शन्सच्या अंडर हा पॉइंट आहे इपिस्टॅसिस, ज्याला आपण नॉन ॲलिलिक इंटरॅक्शन्स असं म्हणणार आहे। म्हणजे नॉन ॲलिलिक इंटरॅक्शन्स किंवा इंटरजेनिक इंटरॅक्शन्सच्या अंडर हा पॉलिजेनिक इनहेरिटन्स किंवा प्लिओट्रॉफीच्या बरोबर हा इपिस्टॅसिस हा एक पॉइंट आहे, जो तुम्हाला नीटच्या एक्झाम मध्ये खूप महत्वाचा आहे, ज्याच्यावरती तुम्हाला नीटच्या एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात। मग इपिस्टॅसिस म्हणजे काय हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, इपिस्टॅसिस म्हणजे काय, तर मास्किंग इफेक्ट दाखवणार आहे। हा एक फेनॉमेनॉन आहे मित्रांनो। Epistasis, it is a phenomenon which shows masking effect. म्हणून म्हटलेलं आहे इपिस्टॅसिस shows masking effect. ओके, म्हणजे इंटरजेनिक इंटरॅक्शन्स मध्ये येणार आहे, 2 जीन मध्ये इंटरॅक्शन्स होणार आहे। 2 जीन आहेत, पहिला जीन आहे आणि दुसरा जीन आहे। पहिल्या जीनला आपण ए म्हणूया, दुसऱ्या जीनला बी म्हणूया। ज्या वेळेला ए जीन आणि बी जीन हे एकत्र येतील, त्यावेळेला ए जीन हा बी जीन वरती मास्किंग इफेक्ट दाखवणार आहे। म्हणजे ज्या वेळेला ए जीन असेल त्यावेळेला बी जीन हा एक्सप्रेस होणार नाही। ह्याला काय म्हणायचं आहे, इपिस्टॅसिस। सो इपिस्टॅसिस शोज मास्किंग इफेक्ट। ओके, म्हणजे याचं स्टेटमेंट काय येईल, मास्किंग इफेक्टचं स्टेटमेंट किंवा मास्किंग इफेक्टचं मीनिंग काय येईल, सप्रेसिंग द एक्सप्रेशन ऑफ द जीन बाय अनादर नॉन ॲलिलिक जीन्स। म्हणजे काय असणार आहे, तर एखादा जो जीन आहे तो एक्सप्रेस होतो आणि दुसऱ्या जीनचं एखादं कॅरेक्टरिस्टिक्स तो सप्रेस करणार आहे। सप्रेसिंग द एक्सप्रेशन ऑफ द जीन्स बाय अनादर नॉन ॲलिलिक जीन्स, म्हणजे एक जीन दुसऱ्या नॉन ॲलिलिक जीन्सचं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते काय करणार आहे, सप्रेस करणार आहे। याला काय म्हणायचं आहे, इपिस्टॅसिस। ओके, सो द जीन which suppresses the action of non-allelic gene is called as the epistatic genes and the phenomenon is called as epistasis. ओके, काय म्हणतोय बघा, जो एक जीन दुसऱ्या जीनची ऍक्शन सप्रेस करणार आहे त्या जीनला म्हणायचं इपिस्टॅटिक जीन्स आणि त्या फेनॉमेनॉनला म्हणायचं आहे इपिस्टॅसिस। ओके, पुढचा पॉइंट आहे टाइप्स ऑफ इपिस्टॅसिस। देयर आर 2 टाइप्स ऑफ इपिस्टॅसिस, डॉमिनंट इपिस्टॅसिस, रिसेसिव्ह इपिस्टॅसिस। आता शब्दातच आहे डॉमिनंट, म्हणजे या ठिकाणी डॉमिनंट इपिस्टॅसिस मध्ये काय आहे, तर ज्या वेळेला डॉमिनंट जीन मास्किंग इफेक्ट दाखवणार आहे त्यावेळेला त्याला म्हणायचं डॉमिनंट इपिस्टॅसिस। रिसेसिव्ह इपिस्टॅसिस म्हणजे काय, तर ज्या वेळेला रिसेसिव्ह जीन मास्किंग इफेक्ट दाखवणार आहे त्यावेळेला त्याला म्हणायचं रिसेसिव्ह इपिस्टॅसिस। ओके, सो डॉमिनंट इपिस्टॅसिसचा रेशो येणार आहे 12:3:1 आणि रेसेसिव्ह इपिस्टॅसिसचा जो रेशो येणार आहे तो 9:3:4। तुम्हाला नीटच्या एक्झाम मध्ये डॉमिनंट इपिस्टॅसिस किंवा रेसेसिव्ह इपिस्टॅसिसचे रेशो हे विचारले जातील। ओके, सो पहिल्यांदा आपण इपिस्टॅसिस या पॉइंट मध्ये डॉमिनंट इपिस्टॅसिसचं एक्झाम्पल बघूया आणि त्याचा क्रॉस बघूया। आता टाइप्स ऑफ इपिस्टॅसिस बघायच्या आधी मित्रांनो आपण त्याच्या 2 टर्मिनॉलॉजी बघूया ज्या इपिस्टॅसिस मध्ये वापरल्या जातात। आता बघा, इपिस्टॅटिक जीन्स आणि हायपोस्टॅटिक जीन्स। इपिस्टॅटिक जीन्स म्हणजे काय, तर तुम्हाला माहित आहे जो जीन दुसऱ्या जीनला सप्रेस करतो त्याला म्हणायचं इपिस्टॅटिक जीन्स। हायपोस्टॅटिक जीन्स म्हणजे काय, तर जो जीन सप्रेस होतो त्याला म्हणायचं हायपोस्टॅटिक जीन्स।
ओके. सो फॉर एक्झाम्पल हा एक जीन आहे. ओके, आपण मी दाखवताना क्रोमॅटिड दाखवलेला आहे. क्रोमॅटिड वरती सपोज या ठिकाणी जीन आहे. हा जो जीन आहे तो दुसऱ्या लोकस वरती असलेल्या जीनला काय करतो, सप्रेस करतो. सो ए टाइप ऑफ जीन कॅन बी सप्रेसिंग द बी टाइप ऑफ जीन. राईट. So A type of gene can suppressing the B type of genes. So those genes which can suppress the other genes, this genes is called as the epistatic genes, and those genes which can suppressed is called as the hypostatic genes. म्हणजे एक जीन आहे A, तो B जीनला सप्रेस करतो. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय करणार आहे, इनहिबिट करणार आहे. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सच्या एक्सप्रेशनला इनहिबिट करणार आहे. त्या जीनला एपिस्टॅटिक जीन्स असं म्हणायचं आहे. आणि जो जीन सप्रेस होणार आहे त्याला म्हणायचं हायपोस्टॅटिक जीन्स. म्हणून या ठिकाणी एपिस्टॅटिक जीन्स, जीन सप्रेसिंग, आणि हायपोस्टॅटिक जीन्स, जो जीन सप्रेस होतो त्याला म्हणायचं हायपोस्टॅटिक जीन्स. ह्या दोन टर्मिनॉलॉजी आहे. आता आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ एपिस्टॅसिस. द फर्स्ट टाइप ऑफ एपिस्टॅसिस इज द डॉमिनंट एपिस्टॅसिस. मित्रांनो, डॉमिनंट एपिस्टॅसिस हा पहिला प्रकार आहे. डॉमिनंट एपिस्टॅसिस म्हणजे काय बघूया. एपिस्टॅसिस म्हणजे मास्किंग इफेक्ट. डॉमिनंट एपिस्टॅसिस म्हणजे काय, तर ज्या वेळेला डॉमिनंट जीन हा दुसऱ्या जीनवरती मास्किंग इफेक्ट दाखवणार आहे त्यावेळेला त्याला काय म्हणायचं आहे, डॉमिनंट एपिस्टॅसिस. आता हे जे दोन जीन असणार आहेत ते दोन जीन एकाच क्रोमोझोम्स वरती वेगवेगळ्या ठिकाणी असतील किंवा दोन वेगवेगळ्या क्रोमोझोम्स वरती वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहेत. ओके. सो dominant epistasis, dominant gene at one locus suppresses the expression of another gene at different locus. म्हणजे एका ठिकाणी असलेला जो डॉमिनंट जीन आहे तो दुसऱ्या ठिकाणी असलेल्या जीन्सचं एक्सप्रेशन हे काय करणार आहे, सप्रेस करणार आहे. त्याला काय म्हणायचं आहे, डॉमिनंट एपिस्टॅसिस. म्हणजे डॉमिनंट जीन हा जो एका ठिकाणी आहे तो दुसऱ्या ठिकाणी असलेल्या जीन्सला काय करणार आहे, त्याचं जे एक्सप्रेशन आहे त्याला सप्रेस करणार आहे. त्याला काय म्हणायचं आहे, डॉमिनंट एपिस्टॅसिस. आता बघा एक्झाम्पल, फ्रूट कलर इन कुकुरबिटा पेपो. कुकुरबिटा पेपोचा फ्रूट कलर. ओके, त्याला नाव आहे समर स्क्वॅश. सो फ्रूट कलर इन कुकुरबिटा पेपो. नॅचरली कुकुरबिटा पेपो मध्ये आपल्याला 3 कलर असलेले बघायला मिळतात. पहिला म्हणजे येलो, दुसरा म्हणजे ग्रीन आणि तिसरा म्हणजे व्हाईट. म्हणजे कुकुरबिटामध्ये आपल्याला 3 कलर असलेले बघायला मिळतात, येलो, ग्रीन आणि व्हाईट. आता हे येलो, ग्रीन, व्हाईट हे कसे तयार होतात, तर त्याच्यामध्ये मित्रांनो हा एपिस्टॅसिस, डॉमिनंट एपिस्टॅसिस हा फेनॉमेनॉन आहे. बघूया आपण. आता बघा या ठिकाणी डॉमिनंट जीन कॅपिटल डब्ल्यू, राईट. सो डॉमिनंट जीन कॅपिटल डब्ल्यू मास्क द ऍक्टिव्हिटी ऑफ कॅपिटल वाय. म्हणजे ज्या वेळेला कॅपिटल डब्ल्यू हा एक जीन आहे आणि कॅपिटल वाय हा एक जीन आहे. कॅपिटल डब्ल्यू हा जर व्हाईट कलर तयार करतो, कॅपिटल वाय हा येलो कलर तयार करतो. मग ज्या वेळेला कॅपिटल डब्ल्यू हा जीन असेल त्यावेळेला तो व्हाईट कलर तयार करणार आहे, तिथं येलो कलर तयार होत नाही. म्हणजे ज्या वेळेला कॅपिटल डब्ल्यू हा जीन असेल त्यावेळेला कॅपिटल डब्ल्यू हा जीन कॅपिटल वाय या जीनला मास्किंग इफेक्ट करतो, त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करून देत नाही. मग बघूया कंडिशन्स. कॅपिटल डब्ल्यू प्रेझेंट, देन कॅपिटल वाय कॅनॉट एक्सप्रेस इवन इन होमोझायगस कंडिशन और इन हेटेरोझायगस कंडिशन्स. म्हणजे ज्या वेळेला कॅपिटल डब्ल्यू प्रेझेंट असेल त्यावेळेला कॅपिटल वाय हा एक्सप्रेस होणार नाही. ज्या वेळेला कॅपिटल वाय हा होमोझायगस कंडिशन्स मध्ये असेल किंवा हेटेरोझायगस कंडिशन्स मध्ये असेल, कारण कॅपिटल डब्ल्यू प्रेझेंट आहे. याचं कारण असं आहे मित्रांनो, कॅपिटल डब्ल्यू हा कॅपिटल वाय वरती मास्किंग इफेक्ट दाखवणार आहे. ओके, म्हणून ज्या वेळेला कॅपिटल डब्ल्यू प्रेझेंट असेल त्यावेळेला कॅपिटल वाय हा एक्सप्रेस होत नाही. मग होमोझायगस कंडिशन्स असू दे किंवा हेटेरोझायगस कंडिशन्स असू दे. म्हणून कॅपिटल डब्ल्यू ला एपिस्टॅटिक जीन असं म्हटलं जातं, कारण हा मास्किंग इफेक्ट दाखवतो. आणि कॅपिटल वाय ला हायपोस्टॅटिक जीन्स असं म्हटलं जातं, कारण हा सप्रेस होतो. ओके, मग आता कंडिशन्स काय आहेत बघा. सो देर आर 3 कंडिशन्स.
बघा कुठल्या कंडिशन्स आहेत, या कंडिशन्स आहेत. ओके, पहिली कंडिशन्स, नो कॅपिटल डब्ल्यू प्रेझेंट देन कलर येलो. ज्या वेळेला एकही कॅपिटल डब्ल्यू त्या क्रॉसच्या कॉम्बिनेशन्स मध्ये ज्या वेळेला एकही कॅपिटल डब्ल्यू प्रेझेंट नसणार आहे त्यावेळेला मात्र येलो कलर तयार होणार आहे. ओके, म्हणजे कॅपिटल डब्ल्यू नसेल त्या पॉसिबल कॉम्बिनेशन्स मध्ये त्यावेळेला येलो कलर तयार होणार आहे. दुसरी कंडिशन्स, इफ कॅपिटल डब्ल्यू इज प्रेझेंट देन कलर व्हाईट. ज्या वेळेला कॅपिटल डब्ल्यू प्रेझेंट असेल त्यावेळेला व्हाईट तयार होणार आहे. तिसरी कंडिशन्स, इफ नो कॅपिटल डब्ल्यू और नो कॅपिटल वाय इज प्रेझेंट देन कलर इज ग्रीन. म्हणजे याच्यामध्ये ग्रीन यायला सगळी कंडिशन्स कशी पाहिजे, रेसेसिव्ह पाहिजे. म्हणजे कसं, स्मॉल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू स्मॉल वाय स्मॉल वाय अशी जर कंडिशन्स असेल तर ग्रीन तयार होणार आहे. ओके, या कॉम्बिनेशन्स मध्ये जर कॅपिटल डब्ल्यू आला असेल आणि पुढे काही असेल तर तो व्हाईट तयार होणार आहे. आणि येलो कसं तयार होणार आहे, ज्या वेळेला स्मॉल डब्ल्यू कॅपिटल वाय असेल स्मॉल वाय असेल तरी येलो, कॅपिटल वाय असेल किंवा कॅपिटल वाय असेल तरी येलो कलर हा तयार होणार आहे. हे पॉसिबल कॉम्बिनेशन्स आहे. मग आपण क्रॉसच्या मदतीने हे एक्झाम्पल पाहूया. बघा, क्रॉस पॅरेंट्स फिमेल इज क्रॉस्ड विथ मेल. आता फिनोटाइप बघा, व्हाइट समर स्क्वॅश और व्हाइट फ्रूट ऑफ कुकुरबिटा पेपो इज क्रॉस्ड विथ ग्रीन फ्रूट ऑफ कुकुरबिटा पेपो. व्हाइट आणि ग्रीन काय आहे तर फ्रूटचे कलर आहेत. सो व्हाइट फ्रूट ऑफ कुकुरबिटा पेपो इज क्रॉस्ड विथ ग्रीन फ्रूट ऑफ कुकुरबिटा पेपो. जिनोटाइप व्हाइट साठी काय पकडायचं आहे, कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल वाय इज क्रॉस्ड विथ. ग्रीन साठी काय पकडायचं, स्मॉल डब्ल्यू स्मॉल वाय. आता कॅपिटल डब्ल्यू ज्या वेळेला असेल आणि कॅपिटल वाय असेल, कॅपिटल डब्ल्यू असलं की तो व्हाईट येणार आहे. सगळं रिसेसिव्ह असेल तर ग्रीन येणार आहे. बघा, आता याचे गॅमेट्स कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल वाय, याचे गॅमेट्स स्मॉल डब्ल्यू स्मॉल वाय. या दोघांचा क्रॉस करा, F1 जनरेशन काय आलं, कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल स्मॉल डब्ल्यू कॅपिटल वाय स्मॉल वाय. या ठिकाणी हे काय आलं, हायब्रिड व्हाइट फ्रूट कलर ऑफ कुकुरबिटा पेपो और समर स्क्वॅश. याचे गॅमेट्स पडा. गॅमेट्स पडताना या दोघांचे कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल वाय, या दोघांचे कॅपिटल डब्ल्यू स्मॉल वाय, या दोघांचा स्मॉल डब्ल्यू कॅपिटल वाय, या दोघांचा स्मॉल डब्ल्यू स्मॉल वाय. ओके, आता गॅमेट्स मिळालेले आहेत. F1 जनरेशनचे गॅमेट मिळाल्यानंतर आपल्याला F2 जनरेशन काढायचं आहे. म्हणजे सेल्फिंग करायचं F1चं. सो F2 जनरेशन बाय सेल्फिंग द F1 जनरेशन विथ द हेल्प ऑफ पुनेट स्क्वेअर. पुनेट स्क्वेअर आखलेला आहे. मेलचे गॅमेट या ठिकाणी, फिमेलचे गॅमेट या ठिकाणी आहेत. आता क्रॉस करा. या दोघांचा क्रॉस काय येईल, कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल वाय. आता बघा प्रोबॅबिलिटी काय होती मित्रांनो, कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल वाय असेल त्यावेळेला व्हाईट येणार आहे. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या क्रॉसमध्ये कॅपिटल डब्ल्यू असेल त्यावेळेला तो व्हाईटच असणार आहे. स्मॉल डब्ल्यू असेल म्हणजे कॅपिटल डब्ल्यू नसेल आणि पुढे मग कॅपिटल वाय किंवा कॅपिटल वाय स्मॉल वाय असेल त्यावेळेला येलो. आणि ज्या वेळेला सगळं स्मॉल असणार आहे त्यावेळेला मात्र ते ग्रीन असणार. म्हणजे सगळे जर गॅमेट्स रेसेसिव्ह असतील तर ग्रीन, कॅपिटल डब्ल्यू एक जरी असेल तरी तो व्हाईट, आणि कॅपिटल डब्ल्यू एकही नसेल आणि पुढे कॅपिटल वाय असेल तर तो येलो कलर असणार आहे. मग बघा, पहिला आला व्हाईट, कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल वाय स्मॉल वाय व्हाईट, कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू कॅपिटल वाय व्हाईट, कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू कॅपिटल वाय स्मॉल वाय व्हाईट. पुढं कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल वाय स्मॉल वाय व्हाईट, कॅपिटल डब्ल्यू स्मॉल वाय व्हाईट, कॅपिटल डब्ल्यू स्मॉल कॅपिटल वाय स्मॉल वाय व्हाईट, कॅपिटल डब्ल्यू स्मॉल वाय व्हाईट. नेक्स्ट कॅपिटल डब्ल्यू स्मॉल कॅपिटल वाय व्हाईट, कॅपिटल डब्ल्यू स्मॉल कॅपिटल वाय स्मॉल वाय व्हाईट. पुढं स्मॉल डब्ल्यू कॅपिटल वाय. आता
स्मॉल डब्ल्यू आहे, म्हणजे या दोन्ही कॉम्बिनेशन्स मध्ये एकही कॅपिटल डब्ल्यू नाही. याचा अर्थ इथं काय येणार आहे, येलो, कारण पुढे कॅपिटल वाय आहे. स्मॉल डब्ल्यू कॅपिटल वाय स्मॉल वाय येलो, कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू व्हाईट येणार, मग पुढे काही असू द्या. कॅपिटल डब्ल्यू स्मॉल वाय व्हाईट, कारण कॅपिटल डब्ल्यू आहे. पुढे स्मॉल डब्ल्यू त्यामुळे व्हाईट येणार नाही. पुढे काय आहे, कॅपिटल वाय स्मॉल वाय येलो, स्मॉल डब्ल्यू कॅप स्मॉल वाय ग्रीन. मग बघा व्हाईट कुठले कुठले आले, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे व्हाईट आले. सो व्हाईट 12 का आले, कारण त्या प्रोबेबल क्रॉस मध्ये कॅपिटल डब्ल्यू आहे म्हणून. ओके, म्हणजे कॅपिटल डब्ल्यू असला आणि पुढे काहीही असेल तरी तो व्हाईट येणार आहे, कारण कॅपिटल डब्ल्यू हा मास्किंग इफेक्ट दाखवणार आहे दुसऱ्या जीनवरती. पुढं येलो, ज्या वेळेला कॅपिटल डब्ल्यू नसेल आणि कॅपिटल वाय असेल त्यावेळेला येलो आला. असे 3 आहेत, 1 2 3, आणि ग्रीन 1, सगळे रेसेसिव्ह आहेत. सो व्हाईट 12, येलो 3, ग्रीन 1. फिनोटायपिक रेशिओ इज 12:3:1. मित्रांनो, डॉमिनंट इपिस्टॅसिसचा रेशिओ हा 12:3:1 येतो. लक्षात ठेवा, हे नीटसाठी महत्वाचं आहे. आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे रेसेसिव्ह इपिस्टॅसिस. रेसेसिव्ह इपिस्टॅटिस म्हणजे काय बघा, रेसेसिव्ह एलील ऍक्ट्स ऍज इपिस्टॅटिक जीन्स अँड मास्क द फिनोटायपिक एक्सप्रेशन्स ऑफ एलील्स ऑफ अनादर जीन्स. म्हणजे या ठिकाणी जो रेसेसिव्ह एलील आहे तो दुसऱ्या जीन्सला काय करतो, झाकून ठेवतो किंवा त्याला मास्क करतो, किंवा त्याचं जे एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते इनिबिट करतो. म्हणजे याला रेसेसिव्ह इपिस्टॅटिस असं म्हणायचं आहे. तुम्ही जर बघितलं तर डॉमिनंट इपिस्टॅटिस मध्ये कॅपिटल डब्ल्यू हा जो होता, कॅपिटल डब्ल्यू का पकडले, डॉमिनंट आहे म्हणून. कॅपिटल डब्ल्यू हा होता तो मास्किंग इफेक्ट दाखवायचा दुसऱ्या जीनवरती, म्हणून याला आपण काय म्हटलेलं आहे, डॉमिनंट. या ठिकाणी काय रेसेसिव्ह इपिस्टॅटिस आहे, म्हणजे रिसेसिव्ह एलील जो आहे तो मास्किंग इफेक्ट दाखवणार आहे. त्याला काय म्हणायचं आहे, रेसेसिव्ह इपिस्टॅसिस. सो रेसेसिव्ह एलील्स ऍक्ट्स ऍज इपिस्टॅटिक जीन्स मास्क द फिनोटायपिक एक्सप्रेशन्स ऑफ एलील्स ऑफ अनादर जीन्स. म्हणजे या ठिकाणी रेसेसिव्ह एलील जो आहे तो मास्किंग इफेक्ट दाखवणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, स्मॉल ए. ओके, हा जो स्मॉल ए आहे तो मास्किंग इफेक्ट दाखवणार आहे. कोणाकोणावरती, आयदर द कॅपिटल बी वरती किंवा कॅपिटल बी स्मॉल वरती. म्हणून या स्मॉल ए ला इपिस्टॅटिक जीन्स असं म्हणायचं आहे. आणि जो जीन्स सप्रेस होणार आहे, फॉर एक्झाम्पल कॅपिटल बी स्मॉल बी, याला काय म्हणायचं आहे, हायपोस्टॅटिक जीन्स. मग बघा, कॅपिटल बी विल एक्सप्रेस ओनली व्हेन कॅपिटल ए इज प्रेझेंट. मग कॅपिटल बी हा कधी एक्सप्रेस होणार आहे, तर ज्या वेळेला कॅपिटल ए हा प्रेझेंट असणार आहे. म्हणजे कंडिशन्स कुठली, कॅपिटल ए असताना कॅपिटल बी एक्सप्रेस होणार, किंवा कॅपिटल ए स्मॉल ए असताना कॅपिटल बी एक्सप्रेस होणार. जर हे नसतील, कॅपिटल ए किंवा कॅपिटल ए स्मॉल ए नसतील, तर कॅपिटल बी एक्सप्रेस होणार नाही, कारण त्याच्याऐवजी कोण असणार आहे, स्मॉल ए असणार आहे. म्हणजे जर स्मॉल ए असला तर कॅपिटल बी हा त्याच्यावरती मास्किंग इफेक्ट असणार आहे, त्यामुळे हा एक्सप्रेस होणार नाही. हा कधी एक्सप्रेस होणार, ज्या वेळेला हा नसेल त्यावेळेला. मग हा कधी नसणार आहे, याच्याऐवजी हे असतील त्यावेळेला. ओके, म्हणून याला काय म्हटलेलं आहे, रेसेसिव्ह इपिस्टॅसिस. म्हणजे ज्या वेळेला स्मॉल ए असेल त्यावेळेला हे जे जीन आहेत, पुढची जीन आहेत, कॅपिटल बी स्मॉल बी, हे काय होणार आहेत, सप्रेस होणार आहेत. म्हणून याला इपिस्टॅटिक जीन, याला हायपोस्टॅटिक जीन्स. मग बघा एक्झाम्पल आहे, रेसेसिव्ह इपिस्टॅसिस इन माईस. ओके, उंदीर जो आहे तो उंदरांमध्ये रेसेसिव्ह इपिस्टॅसिस आपल्याला बघायला मिळणार आहे. मग उंदरांमध्ये कुठलं कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपल्याला इपिस्टॅसिस बघायला मिळणार आहे, तर कोट कलर, त्याचे जे स्किन कलर असणार आहे त्याच्यावरती. सो माईस कोट कलर. आता 3 कलर आपल्याला बघायला मिळतात. पहिला येतो आगवटी. ओके, आगवटी हा वाईल्ड टाईप आहे. आगवटीचा जर फिजिकल अपिअरन्स जर बघितला तर तुम्हाला काय बघायला मिळणार आहे बघा. समजा ही स्किन आहे, राईट, स्किन वरती हा समजा हेअर आलेला आहे, बरोबर आहे. तर स्किन आणि त्याच्यावरती हेअर आहे. तर सुरुवातीला तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला 3 लेअर बघायला मिळतील. पहिला लेअर असणार आहे तो ग्रे कलर असणार आहे. दुसरा जो लेअर असणार आहे तो येलो, आणि तिसरा आहे तो ब्लॅक किंवा ब्राऊन.
ब्लॅक किंवा ब्राऊन. म्हणजे तुम्ही आगवटी कलरचा फिजिकल अपिअरन्स ओळखायचं कसं, तर स्किन आहे, त्या स्किनवरती एक केस आलेला आहे असं समजा. ते सिंगल जर हेअर जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला 3 कलर दिसतात. म्हणजे सुरुवातीला हा टोटल ग्रे कलर असणार आहे. ग्रे कलरच्या वरती छोटासा जो पॅच आहे तो येलो कलर मध्ये आहे आणि वरचा सगळा हा ब्लॅक किंवा ब्राऊन कलर मध्ये असणार आहे. या हेअरला काय म्हणायचं आहे, आगवटी. आणि हा जो आगवटी असणार आहे तो वाईल्ड टाईप असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं थोडं ब्लॅक अपिअरन्स आहे. आणि तिसरा अल्बिनो. अल्बिनो म्हणजे काय आला, व्हाईट. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर माईस मध्ये आपल्याला 3 कलर, उंदरांमध्ये आपल्याला 3 कलर बघायला मिळतात. पहिला म्हणजे आगवटी, दुसरा म्हणजे ब्लॅक, तिसरा म्हणजे व्हाईट. आता ह्या कलर मध्ये काय बघायला मिळणार आहे आपल्याला, तर रेसेसिव्ह इपिस्टॅसिस बघायला मिळणार आहे. आणि ते कसं आहे बघा. फॉर एक्झाम्पल आपण जर क्रॉस बघितला, आगवटी कोट कलर हा काय आहे, कॅपिटल ए. हा हायपोस्टॅटिक आहे. कुणामुळं, तो रेसेसिव्ह आली स्मॉल सी. म्हणजे स्मॉल सी हा इपिस्टॅटिक जीन आहे. तो कोणावरती मास्किंग इफेक्ट दाखवणार आहे, कॅपिटल ए वरती मास्किंग इफेक्ट दाखवणार आहे. मग बघा, स्मॉल सी इपिस्टॅटिक जीन्स हा अल्बिनो माइस तयार करणार आहे. अलॉंग विथ कोणाबरोबर, कॅपिटल ए किंवा स्मॉल ए. म्हणजे याच्याबरोबर पॉसिबल कॉम्बिनेशन काय तयार होतील, स्मॉल सी चे कॅपिटल ए किंवा स्मॉल ए बरोबर पॉसिबल कॉम्बिनेशन काय तयार होतील बघा. पुढे दिलेलं आहे मी ब्रॅकेटमध्ये, स्मॉल सी कॅपिटल ए. कुठला कलर आहे, अल्बिनो कलर. ओके. पुढे स्मॉल सी कॅपिटल ए स्मॉल ए, कुठला कलर, अल्बिनो. स्मॉल सी स्मॉल ए अल्बिनो. ह्याचं कारण काय, स्मॉल सी असेल आणि पुढे काहीही असेल, कुठलंही पॉसिबल कॉम्बिनेशन असेल तर तो अल्बिनो कलर तयार करणार आहे. कारण स्मॉल सी हा पुढच्या जीनवरती मास्किंग इफेक्ट दाखवणार आहे. एकदा का स्मॉल सी एक्सप्रेस झाला की पुढे काहीही तयार होत नाही, ते अल्बिनोस तयार करणार आहे. पुढे बघा, कॅपिटल सी इन ऍब्सेन्स ऑफ कॅपिटल ए. फक्त स्मॉल सी नाही, कॅपिटल सी असेल आणि कॅपिटल ए ऍब्सेंट असेल तर ब्लॅक माइस. म्हणजे कॅपिटल सी स्मॉल ए ब्लॅक, कॅपिटल सी स्मॉल ए ब्लॅक माइस. इथं स्मॉल सी नाही, इथं सुद्धा स्मॉल सी नाही. एक जरी कॅपिटल सी आला आणि पुढं तुम्हाला कॅपिटल ए बघायला मिळत नसेल तर तुम्हाला ब्लॅक कलर बघायला मिळणार आहे. आणि कॅपिटल सी आणि कॅपिटल ए दोन्ही एकत्र असतील, इफ कॅपिटल सी अँड कॅपिटल ए बोथ आर प्रेझेंट देन आगवटी माइस. तुम्ही थोडक्यात जर बघितलं, अल्बिनो कलर तुम्हाला कधी बघायला मिळणार आहे, तर ज्या वेळेला स्मॉल सी प्रेझेंट असेल आणि पुढे काहीही प्रेझेंट असेल त्यावेळेला तुम्हाला अल्बिनो कलर बघायला मिळणार आहे. ब्लॅक कधी बघायला मिळेल, स्मॉल सी नसणार आहे, कॅपिटल सी असेल आणि कॅपिटल ए जर नसेल तर तुम्हाला ब्लॅक कलर बघायला मिळणार आहे. तिसरी कंडिशन, कॅपिटल सी आणि कॅपिटल ए हे दोन्ही एकत्र असतील तर तुम्हाला आगवटी कलर बघायला मिळणार आहे. मग हे जे पॉसिबल कॉम्बिनेशन्स आहेत ते आपण क्रॉसच्या मदतीनं बघायचे आहेत. बघा क्रॉस, ब्लॅक माइस इज क्रॉस्ड विथ द अल्बिनो माइस. ब्लॅक माइस साठी आपण जीनोटाइप घेतलेले आहेत, कॅपिटल सी स्मॉल ए. अल्बिनो माइस साठी घेतलेले आपण स्मॉल सी कॅपिटल ए. आता बघा, ब्लॅक माइसचे जीनोटाइप हे आहेत, अल्बिनो माइसचे जीनोटाइप हे आहेत. कशासाठी, स्किन कलर साठी किंवा कोट कलर साठी. आता ह्या जीनोटाइपचे आपल्याला गॅमेट्स पाडायचे आहेत. म्हणजे कॅपिटल सी मधून एक कॅपिटल सी खाली, स्मॉल ए मधून एक स्मॉल ए खाली. याचे गॅमेट्स पाडा, स्मॉल सी मधून स्मॉल सी खाली, कॅपिटल ए मधून कॅपिटल ए खाली. याचे आपल्याला F1 जनरेशन काढायचे, हे दोन्ही एकत्र करायचे. बघा, कॅपिटल सी कॅपिटल ए स्मॉल ए. मग काय आलं F1 जनरेशन, कॅपिटल सी कॅपिटल ए स्मॉल सी. कुठला कलर आला मित्रांनो, आगवटी कलर. म्हणजे याला ब्लॅक माइस किंवा ब्लॅक कलर ऑफ माइस असं का म्हणायचं, याला अल्बिनो का म्हणायचं आणि ह्याला आगवटी असं का म्हणायचं हे तुम्हाला मी याच्या आधी सांगितलेलं आहे. मग पुन्हा एकदा या ठिकाणी मी तुम्हाला रिपीट करतो, ब्लॅक माइस मध्ये काय असणार आहे, ज्या वेळेला कॅपिटल सी असेल आणि स्मॉल ए असणार आहे त्यावेळेला तिथं ब्लॅक कलर तयार होणार आहे. म्हणजे कॅपिटल सी हा जर एकटा असेल, कॅपिटल सी आणि स्मॉल ए बरोबर, तर तिथं ब्लॅक. अल्बिनो
स्मॉल सी असतील तर अल्ब्युनो. आणि अगवटी कधी असणार आहे? कॅपिटल सी च्या बरोबर कॅपिटल ए ज्या वेळेला असणार आहे त्यावेळेला अगवटी कलर तयार होणार आहे. मग याचे गॅमेट्स पाडा. काय आले? कॅपिटल सी कॅपिटल ए स्मॉल ए चे गॅमेट्स काय आले? कॅपिटल सी कॅपिटल ए पहिला गॅमेट्स, दुसरा कॅपिटल सी स्मॉल ए दुसरा गॅमेट, तिसरा स्मॉल सी कॅपिटल ए आणि चौथा स्मॉल सी स्मॉल ए. हे गॅमेट झाले. गॅमेट्स पाडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? F2 जनरेशन घ्यायचं आहे. मग F2 जनरेशन घेत असताना काय करायचं आहे? फॉर गेटिंग F2 जनरेशन सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन विथ द हेल्प ऑफ चेकरबोर्ड. चेकरबोर्ड आखलेला आहे मित्रांनो. हॉरिझॉन्टली हा मेल आहे, व्हर्टिकल हा फिमेल आहे. या दोघांचा आपल्याला प्रोबॅबल क्रॉस करायचा आहे आणि या ठिकाणी मी क्रॉस करून ठेवलेला आहे. बघा, कॅपिटल सी कॅपिटल ए अगवटी आला. तुम्हाला मी सांगितलं ज्या वेळेला कॅपिटल सी आणि कॅपिटल ए हे एकत्र असतील त्यावेळेला त्याला म्हणायचं अगवटी. ओके. फक्त कॅपिटल सी असेल तर ब्लॅक येणार आहे आणि स्मॉल सी असेल तर तो अल्ब्युनो येणार आहे. काय येणार आहे? तर इथं रिसेसिव्ह इपिस्टॅसिस आहे. ज्या वेळेला कॅपिटल सी स्मॉल सी असतील त्यावेळेला पुढे काहीही असू दे तिथं तुम्हाला अल्ब्युनो कलर बघायला मिळणार आहे. बघा इथं या ठिकाणी कॅपिटल सी कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल सी कॅपिटल ए एकत्र आहे त्यामुळं अगवटी. तिसरा कॅपिटल सी कॅपिटल ए अगवटी. चौथा कॅपिटल सी स्मॉल ए अगवटी. पुढं कॅपिटल सी कॅपिटल ए स्मॉल ए अगवटी. पुढं कॅपिटल सी स्मॉल ए ब्लॅक. काय इथं ब्लॅक आला? तर कॅपिटल सीच्या बरोबर कॅपिटल ए नाही, फक्त कॅपिटल सी हा एकटा आहे त्यामुळे इथं ब्लॅक येणार आहे. पुढं कॅपिटल सी कॅपिटल ए स्मॉल ए अगवटी. दोन्ही कॅपिटल सी कॅपिटल ए एकत्र आहे. कॅपिटल सी स्मॉल ए काय येणार आहे? ब्लॅक. पुढं कॅपिटल सी कॅपिटल ए अगवटी. दोन्ही एकत्र आहे. कॅपिटल सी कॅपिटल ए स्मॉल ए अगवटी. स्मॉल सी कॅपिटल ए स्मॉल सी आहे त्यामुळे तिथं काय येणार आहे? अल्ब्युनो येणार आहे. आणि स्मॉल सी असल्यामुळे पुढं त्या क्रॉसमध्ये कुठलीही कंडिशन्स असली, कुठलाही गॅमेट्स असला तरी तिथं अल्ब्युनो आहे. कारण काय असणार आहे? हा स्मॉल सी आणि हा रेसेसिव्ह इपिस्टॅटिस असल्यामुळं हा जो स्मॉल सी आहे तो पुढच्या गॅमेट्स वरती मास्किंग इफेक्ट करणार आहे. पुढं स्मॉल सी कॅपिटल ए स्मॉल ए अल्ब्युनो. इथं सुद्धा अल्ब्युनो आहे. पुढं कॅपिटल सी कॅपिटल ए स्मॉल ए अगवटी. या ठिकाणी कॅपिटल सी स्मॉल ए ब्लॅक. स्मॉल सी कॅपिटल ए स्मॉल ए अल्ब्युनो आणि स्मॉल ए अल्ब्युनो. याच्यामध्ये आपल्याला 3 कलर आलेले बघायला मिळतात. अगवटी 9 येणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. अगवटीची कंडिशन काय आहे? ज्या वेळेला कॅपिटल सी आणि कॅपिटल ए हे एकत्र असतील त्यावेळेला तिथं कुठला कलर तयार होणार आहे? अगवटी. ब्लॅक मध्ये काय असणार आहे? ओनली कॅपिटल सी. फक्त कॅपिटल सी असेल तर ब्लॅक. आणि अल्ब्युनो स्मॉल सी अलॉंग विथ कॅपिटल ए और स्मॉल ए. ओके. अशा कंडिशन्स असतील तर अगवटी. कॅपिटल सी कॅपिटल ए एकत्र असले तर अगवटी. फक्त कॅपिटल सी एकटा असेल आणि स्मॉल ए असेल, ए हा कॅपिटल नसणार आहे त्यावेळेला तिथं ब्लॅक असणार आहे. आणि स्मॉल सी असेल आणि पुढे कुठलीही कंडिशन्स असेल तर तो काय असणार आहे? अल्ब्युनो असणार आहे. हा दाखवतो मास्किंग इफेक्ट. या ठिकाणी तुम्हाला 4 ठिकाणी रेसेसिव्ह इपिस्टॅटिस बघायला मिळणार आहेत मित्रांनो. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. या 4ही ठिकाणी स्मॉल सी आहे त्यामुळे हा रेसेसिव्ह इपिस्टॅटिसचे एक्झाम्पल आहे. आपल्याला या क्रॉसेसमध्ये अगवटी 9 मिळणार आहेत, ब्लॅक 3 मिळणार आहेत आणि अल्ब्युनो 4 मिळणार आहेत. त्यामुळे फिनोटायपिक रेशो असणार आहे 9:3:4. ओके. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये एपिस्टॅसिस म्हणजे काय, एपिस्टॅसिसचे टाइप्स आणि त्याचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.